हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपली आहे 26 जानेवारीची राईड आणि आपण निघालो आहे. सकाळचे वाजलेत 6. तर आज ग्रुप राईडसोबत जाणार आहे. बघूया, एक ग्रुप जॉईन करणार आहे आपण, नालासो प्रवास आहे विरारचा, त्यांच्यासोबत जाणार आहे. फर्स्ट ग्रुप राईड असेल, मग बघूया. आणि ही बघा आपली बेस्ट फुल रेडी आहे. जाऊ, थोडा अंधार आहे पण ठीक आहे, निघू. मग पुढचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. हॅलो फ्रेंड्स, तर मित्रांनो डायरेक्ट आलेलो आहे मी मोटो ब्लॉग सेटअपला. चला परत घेऊ इंट्रो. हॅलो फ्रेंड्स, तर मी डायरेक्ट आलेलो आहे तुमच्यासाठी मोटो ब्लॉग सेटअपला आणि हा आपला आजचा आहे मोटो ब्लॉग सेटअप. तर चला राईड एन्जॉय करू, तुम्ही पण राईड एन्जॉय करा आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आज 26 जानेवारीची राईड आहे, खूप मजा येईल तुम्हाला पण आणि मला पण. आणि आपल्यासोबत 2 बाईक आहेत अजून, एक R15 आणि ही समोर चालली ही अपाची आणि ही मागे चालली ही R15. तर फुल तिघं मिळून फुल राडा करू हे एंडिंग. गरज नाही आपल्याला मोठ्या गाड्यांची, काय 3 दोस्त काफी आहे बाय. 3 दोस्त मिला के आग लगा देंगे बैंड. हो ना, मी ग्लव्स घातलेत. ना थोडे वेगळे वेगळे वाटते मला. ते आपले साधेच ग्लव्ह आहेत, ते सगळेच घालतात. तरी पण ते मला तर जमत नाही, मग मी जास्त घालत नाही हे ग्लव्स, कारण हे थोडे कडक कडक आहे. ट्रम्प भाई, मी बोललो आवाज कुठून येतोय, हे डबल सीटला चालले त्यांचा आवाज येतोय. बोल मागून कोण येतोय की काय जोर जोरात. गाडी ओळखल्याच नाही कारण ह्यांनी सगळं स्टॉक ठेवली गाडी अख्खी, फक्त एक्झॉस्ट इल्ली केलंय. बाईक कुठली पण असू द्या, एक्झॉस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. एक्झॉस्ट कंपल्सरी आहे भाई, खतरनाक. काय बाईक चालवताना बाईक अशी ओरडली पाहिजे. हे दोघं मागे मागे का थांबतात मला समजत नाही. म्हणजे मी ना नेहमी पुढे असतो आणि हे दोघं मागे मागे राहतात. हे असं ना कसं तरी वाटतं मला की मी पुढे चाललोय आणि हे दोघं मागे राहतात आणि ह्यांना बोलायला लागतं, चल रे बाबा पुढे, चल रे बाबा पुढे. एकदा पण ओव्हरटेक करत नाहीत. कसं भाई खतरनाक वाटतं एकदम. आपण एका ग्रुप सोबत जाणार होतो, पण तो ग्रुपची पोरत नाही आलेली कोण, ते दोघं तिघं आलेले, आणि ते पण ना खूप वेळ थांबलेले, अजून पण तिकडेच थांबले वाटतं. मी बोललो आम्ही दोघं होतो, R15 वाला तर दुसरीकडनं आलाय, आम्ही दोघं होतो. तर बोललो थांबून काय फायदा नाही आपला, पुढे निघून जाऊ. आता एवढा लेट करणार तर काय फायदा नाही ना. ते ग्रुपला पण पुढे भेटू नंतरला, किंवा पुढे गेला असेल तर, कारण ते दोघं राहिले असतील तर मागे कदाचित त्यांना माहिती नसेल म्हणून. मग ह्याला बोलला मी निघून जाऊ पुढे आपण. हेल्मेटला काय पण चिपकत रे यारशी. नो चिपका चिपकी भाई, नो चिपका चिपकी. हा गारगार वाटतंय एकदम खतरनाक. तरी टी शर्ट आणि जॅकेट घातले, ग्लोव्स पण घातले, तरी गार लागतं एकदम. काय विषय नाही, काय विषय नाही, एकदम फर्स्ट क्लास. काय सीन झाला, फोटो काढायला उभे मेन रोडला. भाई बायकर झालेत खरं, पण मेन ब्रिजला उभे फोटो काढायला.
हे काय फालतूगिरी आहे ना भाई. खतरनाक असा माहोल वाटतं मला. हिला काहीतरी टोचतंय नाकात. भाई आपल्याकडे जॅकेटचं नाव फक्त नल्ल्यासारखं जॅकेट आहे, स्वेटर टाईप. हे बघा या आईला हे मध्ये काही आले ना मूड खराब करायला बिना हेल्मेटचे छपरी झाले. म्हणजे इथं चाललोय आम्ही मस्त यार. हे रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे काय मध्येच यो आपलाच आहे याला इज्जत. हात अडकतात रे. आणि आकडतात पण. ते क्लोथ वाले घेतले कॉटन वाले, पण आपल्या बजेटच्या बाहेर आहेत ना ते. 1400 ला होता, एक भारी होता तो. DSC चा येतो ना तशामध्ये होता. बघू पण पैसेच राहत नाहीत. लोणावला फुल जाम झालाय भेंडी, पण या टायमाला जास्त झालंय. हा हे थोडे पुढे पण चाला रे. तो साहिल आहे, पुढे पण चाल जरा. मागे मागेच काय करत असतो. हा ये बात. चलो चलो अपना सेटअप हो चुका है. हा चला टेनर वर रेस. नाही बाबा जाऊ दे. टेनर वाला भाई गेला तो पोचला, मी नाही पोचणार त्याच्याजवळ. चला जाऊ साऊंड ऐकाल. साऊंड तरी ऐकू भाई. खतरनाक. एक टेनर एक एप्रिला. खतरनाक भाई साऊंड आहे, खतरनाक. येईल आपल्याकडे पण येईल एक दिवस. त्याची वाट बघतोय मी, कधी येईल ती माहिती नाही. अरे S2 आहे भाई, S2. मी बोललो टेनर आहे पण S2 आहे भाई. आपल्या बाईकचा एवढाच आवाज आहे. जास्त नाही निघत. कसं आता आवाज आहे का माझा. आवा एवढाच आवाज येतो. टॉप आवाज आहे आपला भाई. टॉप आवाज आहे. तुला पण टक्कर दे. पाचव्या गेरला काय चालले अजून जो. भाई तो 118 चाललाय, मी 13 का चाललोय. मीटर काय रे बाबा. नाही तो पुढे गेला ना ओव्हरटेक करत. बरोबर आहे इज्जत आहे. भाऊ पेट्रोल भरायला चाललंय. भाऊ S2 भाऊ पेट्रोल भरून ये. तो आम्हाला ओव्हरटेक करून जाशील. तुला इज्जत.
ये बात, ये बड़े लाइक बड़े. वन 36. का 139 अशी काहीतरी गेली. ठीक आहे. आपल्याला नंतर अजून रोड भेटणार आहेत गाईस. हे बघा पहिले दिवस झाले फाटके फुटके ग्लव्स वापरतोय. ते पण पहिल्यांदाच घरी होते, वापरायच नाही मी कधी. पप्पा वापरतात. पप्पा मला बोलतात R15 सारखी गाडी घेऊन फिरतोस, शूज नाही घालत कधी जाताना, कधी ग्लव्स नाही घालत, काय नाही. मज्जा आलेला आहे. फर्स्ट अटेम्प्टला 140. हा 140. फर्स्ट अटेम्प्टला 140. सेकंड अटेम्प्ट आपण थोड्या वेळाने करू. कशी आपली पण गाडी आहे, तिला पण थोडं आरामात घेतलं पाहिजे, म्हणजे चालवली. बबडे बुबडे जास्तच गार आहे भाई, इकडे जास्तच गार आहे भाई. हा लोकेशन कुठला माहित आहे का? विरार टोलच्या पुढे, आणि आपण चाललोय औरा. तुम्ही बोलत असाल की इथं कशाला मरणाची. करतोय वेड्या कुठल्या माकडा. आजीच घेऊन आला गाडी बाजूला आणि नंतर येऊन करतो बावळट पुढच्या. अरे भाई खरं खरं घाबरलो. ती पब्लिक तिकडे उभी होती, मी त्यांना बघत होतो, आणि इकडे जसं स्लो केलेली होती गाडी, हा मागणारा बूम करतो बूम. माझ्याकडे काय नाही म्हणजे मी पण बॉम्ब केला असतं. झाला असता तर तिघांचा गेम, तिघांचा आणि आपलं माग तो. पुत्रांना काय सांगायचं की मध्ये मध्ये यायचं नाही करून, पण ते आहेत ऐकणार आहेत. त्यांना वाटलं सुबह को कुत्तो. सव्वा शेर बी नाही, सव्वा शेर गावाला नेऊन जो वाघाजवळ ठेवला पाहिजे त्याला. बघू किती सव्वा शेर होतोय. रात्री कुठे चालत पण जात असेल ना, म्हणजे असं कामावर लेट आलं की हे असं चावायला येतील ना असे सगळे एकत्र गँग मध्ये. एकत्र पण येत नाहीत भिडायला, गँग घेऊन येतात भिडायला.
भाई पुढच्या टायमाला धमाका होणार आहे, धमाका. टायटल टाकू काय? कीप वॉचिंग. तुम्हाला भाई आएगा ना वापस. मोठ्या वाढायला की पब्लिक मोठं वाढायला चालू होईल. सगळ्यांना का रिएक्शन भेटणार नाही. गाड्या जेवढ्या खतरनाक आहेत. बोलतो पोरींना क्रेज नाही बाईकचा आहे बघा. त्यांची आपली आपली चॉईस असते.